आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सांगोला तहसीलदार संतोषजी कणसे यांनी अवैध वाळू व मुरुम माफियावर केली धडाकेबाज कारवाई। या कारवाईमुळे अवैध गौण खनिज चोरी करणाऱ्याचे धाबेदार आणले। सांगोला तहसीलदार संतोषजी कणसे यांच्याकडे सांगोला शहर व तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन करून इतरत्र विक्री करत असलेल्या अनेक तक्रारी येत होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगाने खातरजमा करून कारवाई करण्यासाठी सांगोला सर्कल महेश जाधव व ग्राम महसूल अधिकारी तसेच ग्राम महसूल सेवक यांच्या टीमला कारवाईचे आदेश दिलेत। तहसीलदार संतोषजी कणसे यांच्या आदेशान्वये सांगोला मंडळ अधिकारी महेश जाधव, सांगोला शहर ग्राम महसूल अधिकारी मयूर गोडसे, औदुंबर लिगाडे, गणेश पंडित हे चोरटी गौण खनिजे रोखण्यासाठी सांगोला शहरात फिरत असताना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की सांगोला जांगळे वस्ती येथील मान नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली। लागलीच वरील टीम तेथे गेली असता एक हिरव्या रंगाचा अशोक लेलंड त्यामध्ये अवैध वाळू भरत असलेले आढळून आले। त्यावेळी त्या वाहनाच्या मालकाचे नाव विचारले असता त्याचे नाव सचिन जांगळे असे सांगण्यात आले। वाळू माफिया सचिन जांगळे यांच्या ताब्यातील अवैध वाळू असलेले अशोक लेलंड त्याची अंदाजे किंमत 6 लाख तर अर्धा ब्रास वाळू त्याची अंदाजे किंमत 3,500 व त्यावरील दंड व शास्ती 1,12,000 व त्यांनी अवैध वाळू उत्खनन केलेल्या खड्ड्याचा पंचनाम्यानुसार त्यावरील दंड 2,19,150 रुपयाची कारवाई वाळू माफिया सचिन जांगळे यांच्यावर करण्यात आल्यामुळे वाळू माफियाचे धाबेदार आणले। तसेच सचिन गडदे यांच्या मुरुमाचा टिपरही पकडला असून त्याची अंदाजे किंमत 10 लाख तर त्यामधील 2 ब्रास मुरुमाची अंदाजे किंमत 1,800 रुपये व त्यावरील दंड 2,10,200 रुपयाची कारवाई केल्यामुळे अवैध गौण खनिज चोरणाऱ्याचे धाबेदार आणले। सदरची कारवाई तहसीलदार संतोषजी कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी महेश जाधव, ग्राम महसूल अधिकारी मयूर गोडसे, औदुंबर लिगाडे, गणेश पंडित यांनी कारवाई केल्यामुळे त्यांचे जनतेतून कौतुक होत आहे। शुभम आईवळे, TV7 न्यूज, सांगोला।